नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा बातमीमध्ये। मित्रांनो, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नियोजनासह कष्टाची जोड दिली तर चांगलं उत्पन्न घेता येतं, याची प्रचिती हसनबादेमधील शेतकरी मनोज लाठी यांच्याकडे पाहिल्यानंतर येते। जर्मन आणि इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करत सेंद्रिय पद्धतीने आंबा लागवड करून यांनी उत्पादन घेतलंय। आज लाठी यांच्या शेतातील केशर आंब्यांना गुजरातच्या बाजारपेठेमध्ये मोठी मागणी वाढलेली आहे। भोकरदन तालुक्यातील हसनाबाद इथे शेतकरी मनोज लाठी यांनी 3 एकर पडीक जमिनीमध्ये आंबा लागवड करण्याचं नियोजन केलं। 3 वर्षांपूर्वी 200 बाय 125 आकाराचं शेततळ खोदलं। 14 बाय 5 फुटांवरती जर्मन, इस्रायल या तंत्रज्ञानाचा वापर करून हापूस, केशर, राजापुरी जातीच्या आंब्यांची लागवड केली। 3 वर्षे या बागेचं संगोपन लाठी आणि या कुटुंबांनी केलं। रासायनिक खताचा वापर न करता देशी गाईचं शेण, गोमूत्रापासून तयार झालेलं सेंद्रिय खत या आंब्यांना देण्यात आलं। जीवामृत, दर्शपणी यांची फवारणी करून रोगावरती नियंत्रण मिळवण्यात आलं। यावर्षी त्यांना उत्पादन सुरू झालं असून गुजरात इथे 3 लाख रुपयांचा केशर आंबा यांचा विक्री झालाय। त्यासाठी 50,000 रुपयांचा खर्च लाठी यांनी केला। आंबा पिकवण्यासाठी ही नैसर्गिक प्रक्रिया अवलंबण्यात आल्याचे लाठी यांनी सांगितलं। तर मग शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं जर्मन आणि इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने फार चांगला आंबा उत्पादन घेता येऊ शकतं, हे या शेतकऱ्यानं दाखवून दिलंय। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही देखील जर्मन आणि इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करून तुमच्या शेतामध्ये आंब्याचं चांगलं उत्पादन घेऊ शकता। यावर तुमचं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।